जगात जर सगळ्यात जटिल आणि न सुटलेले कोडे असेल तर ते आहे माणसाचे मन. त्यात एक अशी शक्ती आहे की जर तिच्यावर आपण नियंत्रण मिळवू शकलो तर आयुष्य सप्तरंगी होईल आणि जर ताब्याबाहेर गेले तर आयुष्याची राखरांगोळी होईल. आता या मनाचा थांग कोणी आणि कसा लावायचा? तुम्ही लगेच म्हणाल की हा थांग लावायचा माणसांनीच, तोही विज्ञानाच्या मदतीने. उत्तर अगदी अचूक आहे, यात काही शंका नाही. विज्ञानाने हे शोधले आहे की माणसासारखा बुद्धिमान प्राणीसुद्धा आपल्या बुद्धीचा अतिशय छोटासा भागच वापरू शकतो. अगदी जगातल्या सर्वात यशस्वी, श्रीमंत, हुशार किंवा सृजनशील व्यक्तीसुद्धा आपल्या बुद्धीचा 2-3% वापर करू शकतात. जसे रामानुजन, विवेकानंद, स्टीव्ह जॉब्स, लता मंगेशकर सर्वजण इथवर येऊ शकत नाहीत. समजा ते त्यांच्या बुद्धीचा अजून वापर करू शकले, मन एकाग्र करू शकले, त्यांच्या आजूबाजूची शक्ती एकवटू शकले, तर जगातील प्रत्येकजण आपल्या आयुष्याची यशोगाथा लिहिण्यासाठी पात्र ठरेल. पण असे होत नाही आहे, कारण विज्ञानाकडे अजून तरी ती क्षमता नाही की ते माणसाच्या मनाला गवसणी घालू शकेल. पण असे कोण म्हणाले की माणसाची झेप आजच्या युगातील विज्ञानापर्यंतच आहे म्हणून? माणसाच्या मनाची व्याप्ती समजून घेणे, तिला केंद्रित करणे ही माणसाची गरज अगदी मनुष्य प्राण्याच्या उगमाइतकीच जुनी आहे. युगे गेली, पर्व लोटली आणि हा शोध चालूच राहिला. आणि या गरजेतून आणि शोधातून निर्माण झाले अध्यात्म. आधुनिक मानसिकतेच्या व्यक्तींना हे सर्व ऐकताना विचित्र वाटेल, पण काही गोष्टीतील तथ्य जाणून घ्यायला अनुभवासारखा शिक्षक नाही. अध्यात्मामध्ये क्षमता आहे मनाची ताकद एकवटून त्याच्याकडून विस्मयकारी कार्य करून घेण्याची. ही गुरुकिल्ली खरंच माझ्यासाठी काम करेल की नाही हे समजून घेण्यासाठी गुरूंकडे गेलो. उपासनेचा मार्ग हा नेहमीच रामबाण, हे त्यांचे शब्द ऐकून जीव सुखावला. तेव्हा ते पुढे म्हणाले, पण जर नेम चुकला तर रामबाणाची चूक नाही, ती चूक तुझ्या उपासनेची आहे. या एका वाक्यात अध्यात्माचे सूत्र दडलेले होते. त्यांच्याकडून उपासनेचे, ध्यानाचे योग्य तंत्र शिकून घेतले आणि लवकरच त्याची फळेही मिळाली. हा विषय बऱ्याच लोकांना गूढ, अगम्य असा भासेल आणि म्हणून त्याची फळेसुद्धा त्यांना मिळत नाहीत. ती मिळाली पाहिजे ही तीव्र इच्छा माझ्या मनात सुरू झाली आणि माझा अभ्यास सुरू झाला. प्राचीन भारतीय साहित्यात असंख्य ग्रंथ आहेत. वेद, उपनिषद आणि पुराण यानंतर सर्वाधिक ग्रंथ आहेत ते तत्त्वज्ञानावर, ज्यात सांगितलं आहे की जगावे कसे. त्यानंतर आयुर्वेद, जे सांगते की निरोगी राहावे कसे. मग वास्तुशास्त्र, ज्यातून हे समजते की दिशांना आणि पंचतत्वांना संतुलित ठेवून सुखसमृद्धी कशी प्राप्त करावी. त्यानंतर अध्यात्म, ध्यान, शास्त्रीय संगीत, नृत्य. एवढा मोठा खजिना आपल्या संस्कृतीमध्ये असताना इतर कुठे शोधायची गरजच नाही हे स्पष्ट होते. मग सुरू झाले ग्रंथाचे वाचन, त्यांचे रसग्रहण, त्यांच्यावर चिंतन आणि त्यानुसार आचार. एक आंतरिक इच्छा उफाळून आली की या शुभज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करावा आणि माझ्या अभ्यासाला वेगही आला आणि सातत्यही. या अभ्यासाकडे मी शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहत होतो. जसे इंजिनियर होण्यासाठी मी BE इलेक्ट्रॉनिक्स ही पदवी घेतली होती, तसेच या शास्त्रामध्ये का नाही. कल्पना चांगली होती आणि आजच्या तर्कशुद्ध विचारसरणीला धरून होती. मी काही काळातच ज्योतिषशास्त्रात BA आणि वास्तुशास्त्रात डिप्लोमा या पदव्या मिळवल्या. जे शिकत होतो ते एक शाश्वत शास्त्र आहे असा दुजोरा मला या पदव्यांद्वारे मिळत होता. ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र अशा विद्या अवगत करत माझा प्रवास चालू होता आणि सुखाचा तो सदरा मी केव्हा परिधान केला हे ध्यानातही आले नाही.